पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील गृहप्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रावेत येथील गृहप्रकल्पासाठी 2017ला पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज नागरिकांकडून मागवले होते. त्यानंतर 2019 साली देखील दुसऱ्या टप्प्यांमध्ये ही अर्ज प्रक्रिया राबवली होती आणि त्यानंतर अंतिमतः 2021 मध्ये सोडत काढून लाभार्थी निश्चित करण्यात आली होती. परंतु रावेत येथील गृहप्रकल्पाला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय जो आहे तो महानगरपालिकेच्या बाजूने दिला होता आणि जी स्थगिती होती या प्रकल्पाला तर ती उठवली होती. परंतु त्यानंतर मात्र हा प्रोजेक्ट आहे महानगरपालिकेने रद्द करण्यात आलेला आहे. तर हा रद्द का केलेला आहे? तर त्याबाबत आपण पाहूया. पुढारीमध्ये याबाबतचं वृत्त आलेलं आहे. तर मी वाचून दाखवतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रावेत येथे पंतप्रधान आवास योजनेत 934 सदनिका बांधण्यात येणार होत्या. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रकल्पास विलंब झाल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्याबाबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे विनंती करण्यात आली आहे. परिणामी हे प्रकल्प नव्याने हाती घेतल्यास सदनिकेचे दर दुपटीपेक्षा अधिकने वाढणार आहेत. तर जर हा प्रकल्प नव्याने राबवला तर ह्याच्यामध्ये जे पहिले लाभार्थी आहेत तर त्यांना पुन्हा पात्रता निकष पूर्ण करण्याचं आव्हान राहणार आहे. शिवाय ह्याच्या किमती ज्या आहेत त्या दुपटीने वाढणार आहेत. तर सध्या स्थितीत हा प्रकल्प जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आणि इथं बघा, रावेतचा हा गृहप्रकल्प रद्द करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. तर थोडक्यात हा प्रकल्प सध्या रद्द केलेला आहे या वृत्तानुसार. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये एक असं म्हटलेलं आहे की रावेतमध्ये पंतप्रधान आवास राबवण्यात महानगरपालिकेला अपयश आलेलं आहे. परंतु हे फक्त महानगरपालिकेचं अपयश नाही, तर येथील लाभार्थ्यांचं सुद्धा हे अपयश आहे. कारण त्यांनी जर थोडासा पाठपुरावा केला असता किंवा पिंपरी आकुर्डीमध्ये प्राधान्यक्रम मागितला असता तर कदाचित PCMCने तो दिला असता. त्याच्यामुळे फक्त हे महानगरपालिकेचं अपयश नाहीये, तर लाभार्थी सुद्धा कुठेतरी कमी पडले. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. तर याबाबतचे काही नवीन अपडेट्स मिळाले तर आपल्या चॅनलवरती ते शेअर करण्यात येतील. धन्यवाद.